नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते. आपण इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर आहे. सर्वांचं स्वागत आहे. टार्गेट संयुक्त मुख्य परीक्षा 17 डिसेंबर, जिथे इकॉनॉमिक्स आपल्याला सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या आधारावर आपण ही महासंग्राम जी सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे. इकॉनॉमिक्स आणि नेक्स्ट काही भागामध्ये आपण पॉलिटी हे सुद्धा महासंग्रामची सिरीज आपण सुरू करणार आहे, जेणेकरून आपल्याला तेवढे प्रश्न कव्हर झाले पाहिजे. या लेक्चरची PDF जी आहे ही ऑलरेडी PDF स्वराज्य अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर @स्वराज्य अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर शेअर सुद्धा केलेली आहे. म्हणजे तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित तुमच्या समोर ठेवून सोडवू शकता. तर सर्वात आधी जो प्रश्न आहे आपण बघणार आहे तो पहा. समग्रलक्षी अर्थशास्त्र आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र तर इकॉनॉमिक्स जे आहे याच्या दोन ब्रांचेस आहेत. सर्वात आधी जी विकसित झालेली आहे ती मायक्रो इकॉनॉमिक्सची ब्रांच आहे. सर्वात आधी कुठली झालेली आहे विकसित, ती मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आणि नंतर जी झाली ती मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. इंडिव्हिज्युअल घटकांचा जिथं अभ्यास केला जातो ती कुठली आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि संपूर्ण देशासंदर्भात अभ्यास जिथं केला जातो ते झालं मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र संकल्पनेचा वापर हा प्रथम कोणी केला होता, तर पहिली ब्रांच कुठली आली, मायक्रो. त्यानंतर कुठली आलेली आहे, मॅक्रो. संकल्पनेचा वापर विचारलेला आहे. तो वापर पहिल्यांदा हा कोणी केलेला आहे, तर रॅग्नर फ्रिश यांनी केलेला आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा वापर कोणी केलेला आहे, रॅग्नर फ्रिश. आणि हे डेव्हलप विकसित करण्याचं श्रेय जे आहे हे कोणाला जाते, तर लॉर्ड केन्सला जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्र हे विकसित करण्याचं श्रेय हे कोणाला जाते, लॉर्ड केन्सला जाते. विकसित जर म्हटलं तर लॉर्ड केन्स, आणि संकल्पनेचा प्रथम वापर म्हटलं तर कोणी केलेला आहे, रॅग्नर फ्रिश. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. पहिली ब्रांच कुठली आहे इकॉनॉमिक्सची आलेली, मायक्रो. त्यानंतर कुठली आलेली आहे, मॅक्रो. मॅक्रोमध्ये कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो, जसं की नॅशनल इन्कम आहे, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त आहे. खाजगी वित्त जर म्हटलं तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या वित्ताचा, उत्पन्नाचा अभ्यास हा मायक्रोमध्ये होणार. आणि संपूर्ण भारतासंदर्भातील उत्पन्नाचा अभ्यास हा कशामध्ये होणार, मॅक्रोमध्ये होणार. मग सर्वात प्रथम वापर जर आपल्याला विचारलं तर उत्तर काय द्यायचं आपल्याला, रॅग्नर फ्रिश हे द्यायचं आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजेच हा प्रश्न आहे ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजेच GNP बाबत आहे. ग्रॉस नॅशनल इन्कम, आर्थिक परिमाण यामध्ये ही संकल्पना मोजली जाते. इकॉनॉमिक मेजरमेंट यामध्ये ही संकल्पना मोजली जाते. तसेच यामध्ये देशांतर्गत एकूण उत्पादन तर येतेच, म्हणजे GDP येते, प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न याचा देखील समावेश होतो. निव्वळ विदेशी उत्पन्न याचा देखील समावेश होतो. GDP प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न मायनस घसारा, तर ही जी फॉर्म्युला आहे हा आहे NNPचा, नेट नॅशनल प्रोडक्ट याचा आहे. तर हा येणार नाही. आपल्याला विचारलेला आहे GNP. GNP म्हणजे GDP प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजेच भारतीयांनी परदेशातून आणलेले, कमावून आणलेले उत्पन्न व परकीयांनी भारतातून नेलेले उत्पन्न. ओके, यामधील जो फरक आहे ते म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न. ओके, तर हे येणार नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. नेक्स्ट आहे 2020-21 मध्ये. 2020-21 म्हणजे कोविडचा काळ आहे. भारताचा GDP वृद्धी दर किती होता, कारण की आपल्याला सिलेबसला वृद्धी आणि विकास आहे आणि करंटचे पॉईंट आपल्याला सोडून चालणार नाही. करंट आकडेवारीवर मागच्या ग्रुप B च्या एक्झामला एक प्रश्न आढळतो, त्यामुळे आपण करंट आकडेवारी इकॉनॉमिक्स सर्वेचा हा भाग कव्हर केलेला आहे. 2020-21 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर किती होता, आपला इकॉनॉमिक्स सर्वेचा आणि एक बजेटचा ऑलरेडी 2 लेक्चर्स आहेत, त्या आधी घेतलेले आहेत यूट्यूबवर, ते सुद्धा बघून घ्या. 2021 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर हा किती होता, तर आपला 2021 मध्ये जो GDP वृद्धी दर होता तो डिक्लाइनिंग लेवलला होता. तेव्हा होता आपला -6.6. मायनस किती होता, 6.6. कारण की कोविडमुळे मागणी जी आहे ही काय झालेली, कमी, त्यामुळे उत्पादनाचा दर सुद्धा आपला घटलेला होता. त्यानंतर इकॉनॉमी आपली कव्हर होत गेली. मग तेव्हा एक आयोगाने प्रश्न सुद्धा विचारला, भारतीय इकॉनॉमीचा जो ग्रोथ आढळते किंवा वृद्धी आढळते ती कशी आढळते, तर V शेपमध्ये आढळते. ओके, तर किती आहे, पर्याय क्रमांक -6.6. आर्थिक वृद्धी संकल्पनेबाबत आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आहे, 2 संकल्पना आहेत. आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ, आणि आर्थिक विकास.
आता संकल्पना वाईज जर आपण विचार केला, आर्थिक वृद्धी जे आहे हे विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, तर हे विकसनशील अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. त्यानंतर यामध्ये कधीही खंड पडू शकत नाही, न खंडित होणारी अवस्था ही सतत चालू राहते, संथ असते. यामध्ये डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या अनुदानांची गरज लागत नाही. तर हे खंडित होऊ शकते विकास, जो की भारतामध्ये आपण विकास प्रक्रियेमध्ये आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये खंडित होऊ शकते. डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या अनुदानांची इथं आवश्यकता असते. ओके, तर पहा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास अशा दोन संकल्पना आहेत. पहिलंच आहे आर्थिक वृद्धी या संकल्पनेबाबत योग्य पर्याय ओळखा. ही कुठल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, तर विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. स्टेटमेंट हे बरोबर आहे. कुठल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. आर्थिक प्रक्रिया यामध्ये खंडित स्वरूपाची असते, तर यामध्ये खंडित स्वरूपाची नसते, तर यामध्ये सतत चालणारी न खंडित होणारी अवस्था आहे. तर आर्थिक प्रक्रिया खंडित स्वरूपाची जी आहे ती कशामध्ये आढळून येते, आर्थिक विकासामध्ये आढळून येते. विकासाकरिता सरकारच्या मदतीची गरज असते, म्हणजे इथं अनुदाने, डेव्हलपमेंटसाठी पायाभूत सुविधा, योजनांच्या निर्मिती करण्यासाठी सरकारची मदतीची गरज म्हणजेच काय लागते, अनुदाने लागतात, फंडिंग लागते, पैसा लागतो, पैसा आवश्यक असतो. विकसनशील अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, तर विकसनशील नाही, तर कुठल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. ओके, इथं सरकारच्या मदतीची गरज आर्थिक वृद्धीमध्ये नसते, तर हे कुठं असते, आर्थिक विकासामध्ये. म्हणजे खालचे तिन्ही पॉईंट हे कसे संबंधित आहेत, आर्थिक विकासाशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे दरडोई उत्पन्नात होणारी वाढ. दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजेच दरडोई म्हणजेच प्रति व्यक्ती उत्पन्नात होणारी वाढ. म्हणजेच आर्थिक विकास आहे. हे स्टेटमेंट कोणी केलेलं आहे, तर लुईस यांच्या बाबतीत प्रश्न आढळतात. लुईस यांनी केलेला आहे. शुम्पिटर यांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आढळतात. शुम्पिटर यांनी संथ आणि वेगाने यांची तुलना केलेली आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाची. शुम्पिटरवर 2 प्रश्न आढळतात, लुईसवर सुद्धा 1-2 प्रश्न आढळतात. त्यामुळे शुम्पिटर आणि लुईस हे 2 थिंकर चांगले महत्त्वाचे आहेत. तिथं प्रश्न आलेले आपल्याला आढळतात. तर कशाबाबत प्रश्न आहे, तर आर्थिक विकासाबाबत आहे. सहस्त्रक विकास लक्ष्य यामध्ये खालीलपैकी कोणते नाहीत, जे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवून दिलेले आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला MDG होते, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, ज्याचा कालावधी 2001 ते 2015 असा होता. त्यानंतर SDG आता सध्या सुरू आहे, 2016 ते 2030 पर्यंत ते अचीव करण्याचे टार्गेट्स ठेवलेले आहेत. G20 मध्ये सर्वाधिक चर्चा शेवटच्या काही भागात कशावर झाली होती, SDG वर सुद्धा झालेली आहे. सहस्त्रक विकास लक्ष्य खालीलपैकी कोणते नाही, भुकेचे निर्मूलन करणे म्हणजेच अन्नाची उपलब्धता करणे, स्टेटमेंट बरोबर आहे. पर्यावरणीय शाश्वतता काय करणे, साध्य करणे, स्टेटमेंट बरोबर आहे. विकासासाठी जागतिक भागीदारी हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. लोकसंख्या निम्म्याने कमी करणे, आता प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या कमी करावी लागेलच असं नाही. काही देशांमध्ये लोकसंख्या ही ऑलरेडी म्हाताऱ्या लोकांची संख्या तिथं जास्त, जसं की युरोपियन देश आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या कमी ऐवजी काय करावी लागते, वाढवावी लागते. जसं की जपान असेल, रशिया असेल, तर ते मोठ्या प्रमाणात सांगतात की लोकसंख्या पॉप्युलेशन साईज आपली काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. युरोपियन देश आहेत, इटलीसारखे देश आहेत, तर प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या कमी व्हावी असं टार्गेट नसते आणि हे नव्हतं सुद्धा. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. शाश्वत विकास लक्ष्य SDG, आधी MDG आले, नंतर SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ओके, शाश्वत विकास लक्ष्य हे केव्हापर्यंत साध्य करण्याचे ठरविले आहे, तर हे कधीपर्यंत साध्य करण्यास ठरविले, 2016 ते 2030. तर हे कोणाला लागू होते, विकसित प्लस विकसनशील देश या दोन्हींना लागू होते. म्हणजे सोप्या भाषेत सर्वच देशांना लागू होते, सर्व देशांना लागू. ओके, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक MPI, आधी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता. बहुआयामी निर्देशांकाबाबत खालीलपैकी कोणता आयाम नाही, तर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स MPI हा जो होता 1997चा, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स HPI 1997चा, HPI ची जागा 2010ला कोणी घेतलेली आहे, MPI ने घेतली.
यामध्ये 3 आयाम होते, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान दर्जा. तसेच 10 यांचे निर्देशक आहे. हे कोण जाहीर करते तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. 33.33% जर जास्त गुण असतील तेव्हा त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणून ओळखले जाते. तर यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, राहणीमान दर्जा आहे. कोणता आयाम नव्हता तर सशक्तीकरण हा आयाम नव्हता. तर हा कशाचा आहे तर हा आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GII. नेक्स्ट आहे 15वा वित्त आयोग. ओके, याबाबत अयोग्य पर्याय ओळखा. सद्यस्थितीमध्ये जो कार्यरत आहे 15वा वित्त आयोग, ज्याचा कालावधी 2020-21 ते 2025-26 असा याचा कालावधी आहे. 15व्या वित्त आयोगाबाबत अयोग्य पर्याय ओळखा. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग होते, नंदकिशोर सिंग, NK सिंग. ओके, सचिव कोण होते, अरविंद मेहता होते. स्टेटमेंट बरोबर आहे. सदस्य होते शक्तिकांत दास, अनूप सिंग, अशोक लहिरी, रमेश चंद. तर शक्तिकांत दास हे याचे सदस्य नाहीत, ते आधी होते, परंतु त्यांच्या जागी 14व्या वित्त आयोगाचे सचिव जे आहेत अजय नारायण झा हे सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक किती नंबरचा चुकीचा आहे, 3. शक्तिकांत दास हे RBIच्या गव्हर्नरपदी गेल्यामुळे त्यांच्या जागी कोण आलेला आहे, अजय नारायण झा. अनूप सिंग बरोबर आहे, अशोक लहिरी, रमेश चंद. तर बऱ्यापैकी कंपोजिशनवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात, आधी आलेले आहेत. राज्यसेवेला प्रीला सुद्धा प्रश्न होता. तर सदस्य लक्षात ठेवा, अजय नारायण झा, अनूप सिंग, अशोक लहिरी या तिघांची नाव अ वरून आहेत. ओके, आणि एक लक्षात ठेवा रमेश चंद. अरविंद मेहता हे नाव सुद्धा अ वरून आहे, कन्फ्यूज होऊ शकते, परंतु सचिव आणि अरविंदचा व हे सारखा आहे, व ट्रिक्समध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर महसुलात महाराष्ट्राला वाटा किती मिळाला आहे तर 6.1% मिळाला. सर्वाधिक महसुलात वाटा हा कोणाला मिळालेला आहे, UPला मिळाला आहे, 17. समथिंगच्या आसपास मिळालेला आहे. तर सर्वात जास्त वाटा हा कोणाला मिळाला, UP. महाराष्ट्राला किती मिळाला आहे, 6.1%. ती स्टेटमेंट बरोबर आहे. तर चुकीचा पर्याय जो आहे किती नंबरचा आहे, 3. सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी कोणत्या वर्षी प्रथम कायदा करण्यात आला होता. सहकारी पतसंस्था मुळात लक्षात ठेवा, सहकाराचा बेस कायदा, कोर कायदा, जिथून सहकाराची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर सहकाराची सुरुवात ही 1904च्या कायद्यामधून झालेली आहे. या कायद्याने सहकारी पतसंस्था स्थापन करण्यास काय मिळाली होती, संमती मिळाली होती. या आधारावर कृषीला सुरुवातीला अल्पमुदत कर्ज देणे, विशेष करून कृषी कर्जासंदर्भातच ह्या पतसंस्था सुरुवातीला काम करत होत्या. नंतर त्यांनी मल्टी फंक्शनल एरियाज त्यांचे वाढवले. 1912ला सहकाराबाबतचा दुसरा कायदा आहे. 1912चा सहकाराबाबतचा दुसरा कायदा जो आहे, या कायद्याने सहकारी पतसंस्था वगळून आपल्याला सहकार घटक सुद्धा आहे, सहकारी पतसंस्था वगळून इतर सहकारी संस्था स्थापन करण्यास संमती मिळाली. इतर सहकारी संस्था म्हणजेच काय झालं, ज्यामध्ये साखर कारखाने आहेत, गृहनिर्माण सोसायटीज आहेत, या स्थापन करण्यास संमती मिळाली. जर सहकाराच्या गृहनिर्माण सहित सोसायटीज जर आपण पकडल्या तर कुठल्या विभागात सर्वाधिक सहकारी संस्था आहेत, तर गृहनिर्माण ज्या आहेत त्यामुळे सर्वाधिक सहकारी संस्था ह्या कोकण विभागात आढळतात. कारण की रिअल इस्टेट जे आहे हे मोठ्या प्रमाणात कुठं विस्तारलेलं आहे, मुंबई. आणि गृहनिर्माण सोडून जर सहकारी संस्था जर म्हटल्या आपण तर कुठल्या भागात आहेत तर सर्वाधिक सहकारी संस्था ह्या पश्चिम महाराष्ट्रात आढळतात. पण गृहनिर्माण सहित, कारण की गृहनिर्माण सहकारी संस्था असतात प्लस इतर संस्था सहकारी, ह्या जर विचारात घेतल्या तर सर्वाधिक कुठं आहेत, कोकण विभागात आहेत. आणि ह्या जर सोडल्या तर फक्त सहकारी संस्था म्हटलं, ज्यामध्ये दुग्ध विकास केंद्र असतील, साखर कारखाने असतील, तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आढळतात. ओके, त्यानंतर पहा, उद्योग उभारणीसाठी खालीलपैकी कोणत्या उद्योगांना परवाना सक्तीचा आहे. आपल्याला आर्थिक सुधारणा हा घटक आहे, उद्योग उभारणीसाठी आणि उद्योग सुद्धा आहे. तर 1991 साली 18 उद्योगांना परवाना हा सक्तीचा होता. त्यानंतर ती लिस्ट हळूहळू आपण काय केलेली आहे, कमी. तर सद्यस्थितीमध्ये 4 उद्योगांना परवाना सक्तीचा आहे, ज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, संरक्षण साधने, घातक रसायने
आणि औद्योगिक ज्वालाग्राही पदार्थ असे एकूण किती आहेत? 4. पर्याय क्रमांक किती येणार आहे? वरीलपैकी सर्व. 1991च्या आर्थिक सुधारणामध्ये खालीलपैकी आर्थिक सुधारणा किती प्रकारात राबविण्यात आलेल्या आहेत? 91चं म्हणजे LPG धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. जेव्हा PV नरसिंहराव हे PM होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते, तेव्हा आपण आर्थिक सुधारणा हा 2, 4, 5 की 6 या प्रकारात राबवल्या आहेत. तर आपण राबवलेल्या आहेत त्या 2 प्रकारामध्ये, ज्यामध्ये 2 मध्ये एक आहे MES मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. अशा किती प्रकारामध्ये राबवलेले आहेत? 2. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी MES मध्ये 3 सुधारणा केलेल्या आहेत. करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजेच अवमूल्यन, दुसरा आहे व्यवहार तोल समायोजन BOP ॲडजस्टमेंट आणि तिसरा आहे चलनवाढ नियंत्रण. बाकी इतर सुधारणा ज्या आहेत ह्या 3 सोडून 91 नंतर केलेल्या त्या आहेत स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राममध्ये, ज्यामध्ये बँकिंग सुधारणा केल्या M नरसिंहम समिती 1 आणि 2 अंतर्गत, कर सुधारणा केल्या राजा चलैया समिती 1991 आणि विजय केळकर समिती 2002. त्यानंतर नियोजन सुधारणा, नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. राजकोषीय सुधारणा, ज्यामध्ये फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट याची अंमलबजावणी केली FRBM ॲक्टची 2003ला. त्यानंतर स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट आणला, धोरण 2000चा ॲक्ट 2005चा. इत्यादी सर्व सुधारणा ज्या आहेत त्या सॅपमध्ये केल्या. MES मध्ये फक्त 3च सुधारणा केल्या, अवमूल्यन, व्यवहार तोल समायोजन आणि चलनवाढ नियंत्रण. MES ही मधल्या ज्या सुधारणा आहेत त्या मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहेत आणि सॅपमधील ज्या सुधारणा आहेत त्या पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. चुकीचा. चांगला प्रश्न आहे. आपल्याला व्यापार हा घटक आहे आणि आंतरराष्ट्रीय संघटना त्या अंतर्गत आपल्याला आहेत. WTOची स्थापना जिनिव्हा येथे झालेली आहे 1 जानेवारी 1995ला. 164 सदस्य देश आहेत. जिनिव्हा येथे झालेली आहे. त्यानंतर त्याचे CEO जे आहेत सध्या संचालक नागोजी ओकांजो. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF हे अल्पकालीन कर्ज देते आणि हे व्यापार तुटीसाठी आणि व्यवहार तोलावरील तुटीसाठी कर्ज देते. स्टेटमेंट बरोबर आहे. जागतिक बँक, वर्ल्ड बँक ही व्यापार तुटीसाठी कर्ज देते. स्टेटमेंट चूक. तर जागतिक बँक जी आहे विकास आणि पायाभूत सुविधांसाठी कर्ज देते आणि दीर्घकालीन स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देते. अयोग्य पर्याय किती आहे? 3. आंतरराष्ट्रीय विकास संस्था 1960 साली स्थापन झालेली आहे. 174 सदस्य देश आहे. ही अत्यंत गरीब देशांना बिनव्याजी कर्ज देते म्हणून, आणि ही सोबतच वर्ल्ड बँकेला कनेक्टेड आहे. हिला वर्ल्ड बँकेची सॉफ्ट लोन विंडो म्हणून ओळखली जाते, IDA. नेक्स्ट आहे 14 नंबरचा प्रश्न बघा. 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशामधून आलेला आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर भारतात 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI हा कुठून आलेला आहे? सिंगापूर. ओके. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकात अमेरिका, म्हणजेच पर्याय राहिला 1. सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस आणि नेदरलँड. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. लॅफर वक्ररेषा ही कशा संदर्भात आहे? ओके. तर लॅफर वक्ररेषा जी आहे ही आहे कराचा पर्याप्त दर याबाबत आहे. पर्याप्त दर काय सांगते? कर भरणारा म्हणजे करदाता आणि कर प्राप्त करणारा म्हणजे सरकार, या दोन्हींचेही नुकसान होणार नाही असा दर म्हणजे कुठला आहे? पर्याप्त दर आहे. करांचा दर व त्यापासून प्राप्त होणारा महसूल याबाबत ही वक्ररेषा कार्य करते. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. त्यानंतर पहा गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी गिनी गुणांक. ओके. G बरोबर 0 असेल आणि G बरोबर 1 असेल. G बरोबर 0 असेल तर तिथं समानता असेल, G बरोबर 1 असेल तिथं विषमता असेल. 0 ते 1च्या दरम्यान मोजतात. बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर याबाबत जी आहे ती आहे फिलिप्स वक्ररेषा. लॅफर वक्ररेषा कशा संदर्भात आहे? तर पर्याय क्रमांक किती आहे? 1. नेक्स्ट आहे FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. हा कधीचा आहे? 2003चा आहे.
2003ला याबाबत विजय केळकर हा कार्यगट होता. ओके, आणि दुसरा कार्यगट जो आहे, पहिला कार्यगट विजय केळकर, दुसरा जो आहे तो NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होता, नंदकिशोर सिंग. पहा, महसुली तूट 2009 पर्यंत जीडीपीच्या तुलनेत पूर्णपणे शून्यावर आणणे, जीडीपीच्या तुलनेत पूर्णपणे शून्यावर आणणे, आणि राजकोषीय तूट जीडीपीच्या तुलनेत कमी करणे म्हणजे जीडीपीच्या तुलनेत किती पर्सेंटपर्यंत कमी करणे, ती 3% पर्यंत. स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. या कायद्याबाबत दुसऱ्या कार्यगटाचे प्रमुख NK सिंग होते. स्टेटमेंट बरोबर आहे. 5 जुलै 2004 पासून याची सुरुवात झालेली आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. लागू करणारे पहिले राज्य, हा कायदा लागू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हे झिरो बेस बजेट लागू करणारं पहिलं राज्य आहे, आणि FRBM लागू करणारं पहिलं राज्य हे कर्नाटक आहे. FRBM लागू करणारं पहिलं राज्य हे कुठलं आहे? कर्नाटक आहे. झिरो बेस बजेट लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. काय येणार पर्याय क्रमांक 4. अर्थसंकल्प 2022-23 मध्ये राजकोषीय तूट जी आहे 22-23, भारताची राजकोषीय तूट जीडीपीच्या तुलनेत किती टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते? ओके, ठेवले होते तर ते आहे 6.4%. किती टक्के आहे उद्दिष्ट, किती टक्के ठेवले होते? 6.4%. 2022-23 मध्ये जीएसटी मध्ये वस्तू व सेवा कर, 2022-23 मध्ये जीएसटी मध्ये कर महसूल सर्वाधिक जमा करणारं राज्य, जीएसटी पासून महसूल जमा करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य हे कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. पहिल्या क्रमांकाचं राज्य. ऑलवेज महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकात आहे आणि पहिल्याच क्रमांकात राहणार. कोणी कितीही प्रयत्न जरी केले तरी महाराष्ट्राचा महसूल जो आहे, कारण की महसूल मिळवून देणारे 2 राज्य आपले जे एरियात जे आहेत, विशेष करून मुंबई आणि पुणे, आणि सोबतच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड यांचा त्याला बुस्टअप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं महसूल कमी होऊ शकत नाही. बाकी सर्व जिल्ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण हे मेजर जिल्हे आहेत की ज्यामधून महसुलाची मोठ्या प्रमाणात काय होते? जमा होतो. वस्तू व सेवा कर महसुलात सर्वाधिक जमा करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकात उत्तर प्रदेश, तिसऱ्या क्रमांकात तामिळनाडू आणि चौथ्या क्रमांकात कर्नाटक. हा क्रमच तसा लावून दिला आहे. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद कारखाने निर्माण केलेले नाहीत? ओके, तर पोलाद कारखाने जे आहेत हे दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या या पंचवार्षिक योजनांमध्ये निर्माण केले आहेत. 2, 4 आणि 6 लक्षात ठेवा. दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद कारखाने वगैरे स्थापन केलेले नव्हते. भारतातील पहिले UPI आधारित ATM कोणी सुरू केले? ओके, तर UPI वर आधारित युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे डिजिटल पेमेंट बाबत सध्या कार्यरत आहे, ज्याची सुरुवात कधी झालेली आहे? 2016ला. UPI आधारित ATM कोणी सुरू केलेले आहेत? तर UPI आधारित ATM जे आहे, UPI आधारित ATM म्हणजेच काय? आपल्याला ATM मशीनमध्ये गेल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्याला स्कॅनर भेटेल आणि आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर आपण ATM मशीनमधून पैसे काढू शकेल. म्हणजे प्लॅस्टिक मनी ज्याला आपण डेबिट कार्ड म्हणून वापरत होतो ATM, त्याचा वापर आता करण्याची आवश्यकता पडणार नाही. भारतातील पहिले UPI आधारित ATM कोणी सुरू केले? तर हिटाची फायनान्स कंपनी यांनी सुरू केलेले आहे. 2023 मध्ये यांनी हे सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. परंतु भारतभर सर्वाधिक ज्यांनी ATM सुरू केले, साखळी बँक जर म्हटलं भारतात पहिल्यांदा आणि सर्वाधिक साखळी वाढवली, ती कोण वाढवलेली आहे? बँक ऑफ बडोदाने वाढवलेली आहे. ओके, आणि सुरुवात पहिल्यांदा कोणी केली? हिटाची फायनान्स कंपनी. आणि बँक जर म्हटलं तर बँक ऑफ बडोदा, कारण की ही फायनान्स कंपनी आहे. तिला आपण NBFC सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आहे 2023 मध्ये उद्गम पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले? उद्गम हे पोर्टल जे आहे, ज्यांच्या बँकांमध्ये ठेवी पडून आहेत तर त्यांचे मालक कोण आहे, वारस कोण आहे हे शोधण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. 2023 मध्ये हे बँकांमधील ठेवी जर म्हटलं तर ते काम कोणाकडे येते? RBI कडे येते. तर कोणी सुरू केलेलं आहे? RBI ने सुरू केलेलं आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना जी आहे ही कधी झालेली आहे? 1988ला. ही भांडवली बाजाराची नियामक संस्था म्हणून काम करते. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जिचं मुख्यालय हैदराबादला आहे, आणि IRDA ॲक्ट कधीचा आहे? 99चा. विमा कंपन्यांवर नियामक म्हणून काम करते. आणि GST परिषद जी आहे 279A नुसार कोणी स्थापन केलेली आहे? राष्ट्रपतींनी स्थापन केलेली आहे. याचे अध्यक्ष केंद्रीय कोण असतात? अर्थमंत्री असतात. सेबीला वैधानिक दर्जा देण्याबाबत, सेबीला वैधानिक दर्जा जो आहे, सेबी स्थापना ही 88ला झाली.
आणि वैधानिक दर्जा जो आहे त्याच्याबाबत कायदा कधी करण्यात आला? 1992ला करण्यात आला. सेबीला वैधानिक दर्जा देण्याबाबत कोणती समिती होती? सेबी स्थापनेबाबत पटेल समिती होती. ओके. वैधानिक दर्जा देण्याबाबत एम नरसिंहम समिती 1 ही होती. पॉईंट लक्षात ठेवा. सेबीला वैधानिक दर्जा हा कुठल्या समिती शिफारशींच्या आधारे दिलेला आहे? एम नरसिंहम समिती. आणि स्थापना जर म्हटलं तर पटेल समिती. भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीयतेबाबत एस तारापूर समिती होती. राजा चलैया समिती यांना कर सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जाते. नरसिंहम यांना बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून ओळखल्या जाते. नेक्स्ट आहे भारतामध्ये कुक्कुटादी पक्ष्यांचे प्रमाण. कुक्कुटादी पक्षी म्हणजेच पोल्ट्री. इकॉनॉमिक सर्वे 2022-23 नुसार, ओके, 2022-23 नुसार पोल्ट्री यांचं प्रमाण किंवा संख्या हे सर्वाधिक महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे हा भारतामध्ये कितवा लागतो? तर पशुधनामध्ये महाराष्ट्र हा 7व्या क्रमांकावर आहे आणि पोल्ट्रीमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. पॉईंट लक्षात ठेवा. पोल्ट्रीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे. पशुधनामध्ये पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. आणि पोल्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर साऊथला तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी पोल्ट्रीचं प्रमाण हे कसं आढळते? जास्त आढळते. हरित क्रांतीला सुरुवात, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांतीला बऱ्यापैकी सुरुवात झाली 1966 मध्ये आपण म्हणू शकतो, कारण की 66 नंतर पहिल्या वार्षिक योजनेतच हरित क्रांतीला आपण गती दिली होती. त्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेत आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. ते कारण की हरित क्रांतीमुळे. हरित क्रांतीची जी मर्यादा होती ही केवळ तृणधान्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. तृणधान्यापुरतीच काय राहिली? मर्यादित राहिली. हरित क्रांतीमुळे दर हेक्टरी उत्पादन जे आहे, दर हेक्टरी हे गहू पिकाचे वाढले आणि एकूण प्रोडक्शन जे आहे भारतात हे तांदूळ पिकाचे वाढले. एकूण उत्पादन. चलनघट परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोणता बदल केला जाणार नाही? ओके, पहा. चलनघट परिस्थिती आणि चलनवाढ परिस्थिती. चलनवाढ जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा महाग पैशाचे धोरण तयार केले जातील RBI द्वारे. आणि चलनघट जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा चिप मनी पॉलिसी म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण तयार केले जाणार. तर पहा, CRR कमी केला जाणार, स्टेटमेंट बरोबर आहे. रेपो कमी केला जाणार, बँक रेट कमी म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण. रेपो दरात वाढ केली जाणार, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. रेपो दरात वाढ नाही, तर रेपो दरात काय केली जाणार? कपात केली जाणार. तर या भागामध्ये आपण बऱ्यापैकी सिलेबसचे जे टायटल बेस प्रश्न आहेत ते कव्हर केलेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण टायटल बेसच प्रश्नांकडे जाणार आहे, कारण की आपल्याला सिलेबसला बऱ्यापैकी तोच आधार आहे. त्यामुळे आतमधले काही भाग पाहण्याचे आपण 100% प्रयत्न करेल, परंतु प्रश्नांची संख्या पाहता आपल्याला सिलेबसचे टायटल बेस प्रश्नसुद्धा कव्हर करावे लागतील. तर दुसऱ्या भागामध्ये आपण लवकरच येणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.